रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. वाघबीळ रस्त्यावरील अतिक्रमणावर हातोडा, अपघात रोखण्यासाठी प्रशासनाची धडक कारवाई. कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील अत्यंत महत्त्वाचे आणि वर्दळीचे ठिकाण असलेल्या वाघबीळ येथे महसूल प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि मेघा इंजिनिअरिंगच्या संयुक्त विद्यमाने अतिक्रमण विरोधी धडक मोहीम राबवण्यात आली. वाघबीळ घाटातील चौक ते दाणेवाडी फाटा या परिसरात वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या सुमारे 15 दुकानांच्या अनधिकृत शेडवर 2 JCBच्या साहाय्याने कारवाई करण्यात आली. वाघबीळ हे रत्नागिरी, पन्हाळा, श्रीक्षेत्र, ज्योतिबा, कोडोली आणि वारणा नगरकडे जाणाऱ्या मार्गाचे मध्यवर्ती केंद्र आहे. त्यामुळे या परिसरात हॉटेल्स, लॉजिंग आणि विविध व्यावसायिक आस्थापनांची संख्या वाढली आहे. मात्र अनेक व्यावसायिकांनी महामार्गालगतच अनधिकृत शेड आणि दुकाने उभारल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला होता. रस्त्यावरील समोरून येणारी वाहने न दिसल्याने अपघाताचाही धोका वाढला होता. या गंभीर परिस्थितीची दखल घेत पन्हाळा उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले. त्यानुसार कडक पोलीस बंदोबस्तातही ही अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली. महामार्गाच्या दोन्ही बाजूंच्या निर्धारित अंतरातील अतिक्रमणे हटवण्यात आली. प्रशासनाच्या या धडक कारवाईनंतर अनेक व्यावसायिकांनी स्वतःहून आपल्या अनधिकृत शेड काढून घेतल्या. त्यामुळे महामार्गालगतचा परिसर मोकळा होऊन वाहतुकीला दिलासा मिळाला आहे. वाढते अपघात रोखण्यासाठी महसूल प्रशासनाने केलेल्या या कारवाईचे नागरिक आणि वाहनधारकांकडून स्वागत होत आहे. मात्र भविष्यात पुन्हा महामार्गालगत अतिक्रमणे होऊ नयेत यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पोलीस प्रशासनाने नियमितपणे पाहणी करून कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या मोहिमेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकाश कदम आणि वैभव पाटील, मेघा इंजिनिअरिंगचे शशिकांत पाटील यांच्यासह पन्हाळा आणि कोडोली पोलीस ठाण्याचे कर्मचारी सहभागी झाले होते. विन टीव्ही मराठीसाठी पन्हाळा प्रतिनिधी दत्तात्रय बोबडे. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.